नमस्कार, मैं हूं संजय सिंह और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क, जहां हम लाते हैं ताजा और महत्वपूर्ण खबरें। चलिए बढ़ते हैं आज की कुछ खास खबरें। थाने म्युनिसिपल कॉर्पोरेशन के अतिक्रमण विवाद को लेकर थाने में एक बार फिर सवाल खड़े हो गए हैं। हाल ही में विवाद में अधिकारियों का फेरबदल किया गया, लेकिन स्थानीय नागरिकों का आरोप है कि कार्यप्रणाली में अपेक्षित सुधार नजर नहीं आ रहा। नौपाड़ा क्षेत्र के निवासियों के मुताबिक 3 कथित अवैध दुकानों के खिलाफ करीब 6 महीने पहले लिखित शिकायत दी गई थी, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं। शिकायतकर्ताओं का आरोप है कि बार बार संपर्क करने पर अधिकारी फोन नहीं उठाते या नंबर ब्लॉक कर देते हैं। प्रत्यक्ष पूछताछ पर कथित तौर पर तो फिर क्या करें जैसा जवाब मिलता है, जिसे प्रशासनिक जवाबदेही पर सवाल उठ रहे हैं। स्थानीय लोगों ने चयनात्मक कार्रवाई का भी आरोप लगाया है। उनका कहना है कि छोटे व्यापारियों पर तुरंत कार्रवाई होती है, जबकि कुछ प्रतिष्ठानों को कथित संरक्षण मिलता है। यदि अतिक्रमण हटाने की नीति है तो उसे समान रूप से लागू किया जाना चाहिए। कुछ नागरिकों ने भ्रष्टाचार और दबाव के भी आरोप लगाए हैं, हालांकि इनकी आधिकारिक पुष्टि नहीं हुई है। नागरिकों ने स्वतंत्र जांच, अधिकारियों की जवाबदेही और पारदर्शी शिकायत निवारण प्रणाली की मांग की है। अब सबकी नजर प्रशासन की प्रतिक्रिया पर और आगे की कार्रवाई पर टिकी है। ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ना, ही जनतेला दिसते। ही आम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये धंदे करतोय, मग आता काय चोऱ्या माऱ्या दरोडे टाकू? अरे मग द्या ना रोजगार, तुमच्या ताकद असेल, तुमच्या पिछवाड्यात जर ताकद असेल तर द्या ना रोजगार। भीक माग्यांना एक नोकरी द्यायची लायकी नाही कुत्र्यांना तुमची। हा, तुम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये धंदे करतात ना, तो पण तुम्हाला त्रास झाला? कोण अधिकारी त्रास देतो आणि काय नेम किती वाजता? कुमार जामनेर आता पाटोळेच्या नंतर मी त्याचा नंबर लावणार आहे। हे 100% त्याला मी तुमच्या मार्फत त्याला दाखवतोय। फोन उचलत नाही ना, त्याला एक सांगा की एमपीएससी देऊन आलायस ना कुत्र्या, एमपीएससी देऊन आलायस ना। भाषा थोडीशी नाही भाषा काय, यांच्यासाठी हीच लायकी आहे। आमचा फोन ब्लॉक करायचा अधिकार कोण दिला तुला? जनतेच्या कामासाठी पत्र देऊन आलायस ना तू इकडे, की मला तुमची सेवा करण्याचा चान्स देण्यात यावा। त्याचा अर्थ कळतो का? एमपीएससी दिलेस तर 24 तास क्लास 1 अधिकारी जेव्हा असतो त्याचा फोन 24 तास चालू पाहिजे। एक प्रश्न असा होता की या ठिकाणी गाडीतले कर्मचारी गेले कुठे? कोणच नाही गाडी। ते त्यांचं बिचाऱ्यांचं मरण झालेलं आहे। त्यांनी सांगितलं साहेब फुटपाथ क्लिअर आहे, पण ते बोलतात नाही, त्यांचे चौघांचे धंदे उचला। त्या चौघांच्या धंदे काय इथे काय चरस गांजाचे धंदे चालू आहेत, वेश्या व्यवसाय चालू आहे, काय चालू आहे? कोण नेमकं तक्रार करते? तक्रार कोण करते? जामनेरला माहित असेल। अरे तुमचे फुटपाथ तुमच्या घाला ना पिशवीत। हा, आता तुम्ही त्यांना विचारा, आता पळतील बघा कसे, दाखवा कॅमेरे। हा, रोकडे सर इकडे या। फुटपाथ क्लिअर आहेत की नाही आहेत हे सोपा प्रश्न आहे। मी तुमच्यावरती काय आळ नाही घेते किंवा तुमचा काय विषय नाहीये। फुटपाथ क्लिअर आहेत की नाही आहेत? पण नागरिकांची तक्रार असल्यामुळे माझ्या वरिष्ठांनी मला इथं गाडी उभी करायला सांगितलं। नाही, गाडी उभी असू दे। फुटपाथ क्लिअर आहेत की नाही आहेत? हा खालचा फुटपाथ क्लिअर आहे। वरचा कुठचा असतो? नाही हे फुटपाथ क्लिअर आहे। फुटपाथ एकच असतो साहेब, खालचा वरचा बघा, मग तुम्हाला जनतेला उत्तर द्यायला लागेल। मग असेल तर मला तसं सांगा, फुटपाथ आहे की नाही? फुटपाथवर कोण बसलंय? कोणी धंदे लावलेत? सगळ्यांनी प्रायव्हेट प्रॉपर्टी धंदे आहेत, ती पर्सनल प्रॉपर्टी आहे ना, महापालिकेची आहे का? आहे तर आहे सांगा, नाही तर नाही सांगा। उगाच तुमच्या खांद्यावरती मला पण माहितीये बंदूक ठेवून चालवतायत। मी तुम्हाला चांगलं सांगतोय, तुम्ही खरं असेल ना ते बोला। हे खरं फुटपाथवरती धंदे लागलेत की प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये लागलेत, एवढं उत्तर द्या। त्याच्या बाजूला पुतळे आहेत की नाही ते तर तुम्हाला दिसतात की नाही? मग ते त्याच्या बाजूला धंदा आहे ना, मग ते पुतळे उचलायचे नाहीत, ते धंदे उचलायचे। हा कायदा बरोबर आहे का चुकीचा आहे? हे बघा, आपण लोकांना रोजगार नाही देताय, तुमचा प्रश्नच नाही। तुम्ही कर्मचारी आहेत, तुमचे वरिष्ठ जे सांगतील ते तुम्हाला करायचंय। जामनेरला फोन लावता का? यांचा फोन उचलत आहेत। महेश मोरे बोलतात, जामनेरचा फोन आला की नाही आला? हा, सहाय्यक आयुक्तांचा फोन आला, फोन लावा त्यांना। लावू शकता? लावा। तुम्ही कशाला घेताय अंगावर? तो 2.5 वर्ष आहे, तुम्हाला 40 वर्ष काढायचे आहेत। साहेब एक प्रश्न होता, वरचा आणि खालचा फुटपाथ म्हणजे काय? नाही फुटपाथ क्लिअर आहे ना। फुटपाथ एकच असतो, वरचा फुटपाथ कुठला? ते असं म्हणतात की प्रायव्हेट जागेत आम्ही धंदा करू शकतो, त्याबद्दल नियमावली सांगा। हॅलो, हा बोला। जामनेर महेश मोरे बोलतोय। बोला। फोन तुम्ही माझा ब्लॅकलिस्टला टाकलाय। तर
तर नाही, आपण एमपीएससी देऊन आलेले आहेत. आपण जनतेच्या कामासाठी आहात. आपण 24 तास फोन चालू ठेवला पाहिजेत कामासाठी. आणि आपण माझा फोन ब्लॅकलिस्टला टाकलं. ते बिरारी सरांची मी बोलीन काय बोलायचं ते. दुसरं, फुटपाथ तुम्हाला क्लिअर पाहिजे की नको? मग प्रायव्हेट प्रॉपर्टी मधले धंदे उचलायला का सांगता तुम्ही? पुणे तुम्ही सांगितलं ते बोलतात. आहेत का अधिकृत फेरीवाले आहेत का ते? अधिकृत, एकदम 100% अधिकृत. लायसन दाखवू? ठीक आहे, उद्या व्हेरीफाय करून सांगतो मी तुम्हाला. नाही. आणि मग मी तुम्हाला 3 दुकानं तोडायला सांगितले, ते अधिकृत आहेत का? ठीक आहे, सांगतो ना ते. नाही सांगतो नाही. 6 महिने झाले तुम्हाला मी पत्र व्यवहार करतोय आणि तुम्हाला माहिती अधिकार मागितलाय, तुम्ही दिला नाहीत अजून मला. पाठवा बरं, पत्र पाठवा बरं मला, मी पाहतो. 10 वेळा पाठवू? हो 10 वेळा? पत्र पाठवून द्या म्हटलं. ठीक आहे, आपण आयुक्तांच्या दालनात भेटू आणि मग 10 वेळा तुम्ही ते तर बोलताय ना, ते तुम्ही जरा ऑनलाईन बघा, जरा तुम्ही लाईव्ह आहात. ठीक आहे. हा, काय सांगाल, काय बोलतो? आता ते काय बोलले तुम्ही ऐकलं? उद्या आम्ही व्हेरीफाय करतो तुमचे लायसन लेके आ फटाफट. चल, 4 लायसन लेके आ. व्हेरीफाय करतायत ना. प्रायव्हेट प्रॉपर्टी मधले धंदे उचलायला याच्या बापाने सांगितलेलं आहे. आता याची नोकरी खाऊन पलीकडे टाकतो. पुतळेत प्रायव्हेट जागेत ते फुटपाथवर. ये थी आज की मुख्य खबर तेज भारत नेटवर्क के साथ। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। धन्यवाद।